बातमी कल्याणमधने कल्याण पूर्वमध्ये चिकणी पाडा या परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे। यात 6 जणांचा मृत्यू झालाय। यात 3 महिला आणि 2 पुरुषांचा आणि एका 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे। घराचं काम करणारा घरमालक कृष्णा चौरसियाला पोलिसांनी अटक केली आहे। 3ऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही दुर्घटना घडली। या ठिकाणी बचाव कार्य हे काल मोठ्या प्रमाणात सुरू होतं। कल्याण पूर्व मंगल राघव नगर परिसरामध्ये सप्तशृंगी या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या 4 मजली इमारतीतील 3ऱ्या मजल्यावरती डागडुजीचं काम सुरू होतं आणि त्याच वेळेला त्याचा स्लॅब कोसळला आणि तो थेट तळमजल्यापर्यंतच गेला आणि त्यामुळेच या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले गेले आणि त्यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। या संपूर्ण प्रकरणात इमारत 35 ते 40 वर्ष जुनी होती अशी ही माहिती समोर आली आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। जे आपले C1 C2 कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती, पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केला होता की प्रत्येकाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं, म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील। मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते।